तुमच्या अतिशय आवडत्या टॉपिकवर मी बोलणार आहे. ते म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं जुनं प्रेम हरवलंय. फर्स्ट लव्ह ज्याला म्हणतात. पहिलं प्रेम आपण एखाद्या व्यक्तीवरती मनापासून रुजलेलं असतं, बीज जडलेलं असतं आणि अचानक 2 वर्ष 3 वर्ष ते लांब झालेलं असतं. परंतु मनात कुठेतरी इच्छा राहते की नाही गड्या त्याने बोलावं, नाही त्याने माझ्यासोबत परत एकत्र व्हावं. मग यासाठी उपाय काय करायचा? बघा, असे विचार मनात कधी येतात माहितीये का मित्रांनो, जेव्हा आपली नीतिमत्ता त्या व्यक्तीबद्दल चांगली असते आणि त्याच सोबत तो व्यक्ती कुठेतरी चांगला वागलेला असतो, तेव्हा आपल्या मनात वाटतं की नाही आपण चुकलो, आपल्याकडनं काहीतरी चूक झाली. आणि त्याच समयी आपल्याला जर आपलं आयुष्य पूर्ण एखाद्या साथीदाराची गरज आहे आणि योग्य तोच वाटत असेल तर अवश्य त्याच्याकडे वळावं आणि आपल्या जीवनाची सुरुवात नव्याने करावी. चला तर त्याच्यासाठी मी उपाय देत आहे की वामाचारातून भगवतीची सेवा करून हा उपाय कसा केला जावा किंवा जुन्या गोष्टी ज्या तुटलेल्या आहेत त्या नव्याने पुन्हा कशा जोडावे जाणून घेऊया. उपाय थोडा खडतर आहे, कठीण आहे, परंतु फलप्राप्ती फल प्रदान करण्यासाठी अवश्य आहे. मित्रांनो, जेव्हा आपण हा उपाय करायला जाणार त्यावेळेस मनामध्ये डोळ्यावर पट्टी लावून जायची. डोळ्यावर पट्टी म्हणजे काय, अशी पट्टी बांधायची नाही. डोळ्यावर यासाठी पट्टी लावायची की माता भगवती माय जगदंबे माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. एक तर तू तारशील नाही तर मारशील, या गोष्टीतून मला मार्ग दे, असा आंधळा विश्वास भगवतीवरती करून जायचा. डोळ्यात तेल घालून जायचे. अशा प्रकारे विश्वास करायचा आणि उपाय कसा करायचा जाणून घेऊया. चला, सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीतला 4 नवरात्र असतात, 3 नवरात्र असतात. त्या नवरात्रीतला एक पर्व आपल्याला शोधायचं आहे. नवरात्रीचा पर्व नसेल, अष्टमीच्या 5 दिवसाआधी, अष्टमीच्या 5 दिवसाआधी आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे. आपल्याला आपण महाकालीचा कलश जसं उलटा नारळ ठेवून बसवतो तसं उलटा नारळ ठेवून बसवायचा आहे. आणि प्रेमसागर नावाची भगवान कृष्णाची पोथी मिळेल. ते कृष्णकाली म्हणून कालीला स्थापित करायचं आहे. महाकालीचं चित्र आणि कृष्णाचं चित्र एकाच आसनावर स्थापन करायचं आहे. आणि मी जे या पुस्तकाचं नाव सांगितलं तुम्हाला, प्रेमसागर, या पुस्तकाचं पठण आपल्याला दुर्गाष्टमीच्या 5 दिवसाआधी करायचं. आणि त्यानंतर 5 दिवसात ही पोथी आपल्याला संपवायची. आणि 5व्या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला नवचंडी यागाची विधी करायची. आणि त्यानंतर तुम्ही संकल्प सोडून संकल्प पूजा करून माता भगवतीचा कौल घ्यायचा आणि त्यानंतर तुमचा मार्ग पुढे तुम्ही परिक्रम करू शकता. 1 महिन्याची वाट पाहिजे. 1 महिन्याभरात माता भगवतीला रोज कुंकुमार्चन आपल्याला करायचंय. श्री यंत्रावरती किंवा अन्नपूर्णेवरती रोज कुंकुमार्चन करायचंय. आणि ते कुंकू घेऊन ज्या दिशेने तो व्यक्ती राहतो त्या दिशेला 3 वेळा फूक मारायची आहे, रोज संध्याकाळच्या वेळेत.